शिक्षणाचा दीप तेवला अंधार दूर केला, समतेचा मंत्र देऊन शिष्यवृत्तीने समाज उजळविला, शिष्यवृत्तीने समाज उजळविला। नमस्कार, मी एकता नलावडे विषय मांडत आहे शिष्यवृत्ती योजना आणि अंमलबजावणी। मित्रांनो, शिष्यवृत्ती म्हणजे काय? तर शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत आणि तिची अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्षात ती योजना योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची प्रक्रिया होय। केंद्र आणि राज्य सरकार विविध शिष्यवृत्ती योजना चालवतात, ज्यामध्ये गुणवत्ता, आर्थिक दर्जा व विशिष्ट सामाजिक घटकांतील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो। केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना ह्या NSP पोर्टलद्वारे तर राज्य सरकारच्या MHADBT पोर्टलद्वारे राबवल्या जातात। यात विशेष संस्थाही कार्यरत असतात, जसे की मराठा समाजासाठी सारथी, अनुसूचित जमातींसाठी बार्टी, महाज्योती अशा अनेक संस्था स्पर्धा परीक्षा, महाविद्यालयीन व परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबवतात। तसेच अपंगांसाठी, अल्पसंख्याकांसाठी ही विशेष शिष्यवृत्ती योजना या राबवल्या जातात। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजना, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले योजना, क्रीडा, कला, कौशल्य व संशोधन विकासासाठीही विशेष शिष्यवृत्ती योजना या राबवल्या जातात। मित्रांनो, गरिबीने ग्रासलेला माणूस हा शिक्षणाचा विचार करू शकत नाही। त्यात भर असते ती पालकांच्या अज्ञानाची। त्यातही परिस्थिती हलाखीची असल्याने मुलामुलींच्या शिक्षणामध्ये मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाते। अशा वेळेस वंचित असलेल्यांना शिक्षणाच्या ध्येयपूर्तीच्या प्रवाहात आणण्याचे काम ही शिष्यवृत्ती योजना करत असते। त्यामुळे करिअरला प्रोत्साहन देणारी आणि भावी पिढीच्या स्वप्नांना गवसणी घालणारी जरी ही शिष्यवृत्ती योजना असली तरी त्यातील त्रुटींवर काम करणे तितकेच गरजेचे आहे। मित्रांनो, बऱ्याच शिष्यवृत्ती योजनांचा कव्हरेज हा शैक्षणिक शुल्कापुरताच मर्यादित असतो। त्यात राहण्याचा, प्रवासाचा व इतर खर्च समाविष्ट नसतो। त्यामुळे स्थलांतरित विद्यार्थ्यांना विचारात घेऊन काही शिष्यवृत्ती योजनांचा कव्हरेज व्यास हा वाढवला गेला पाहिजे। अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी, आवश्यक माहितीचा अभाव, जागरूकतेचा अभाव, पात्रता निकष व कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न होणे यामुळे बरेच विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहतात। म्हणूनच ही शिष्यवृत्ती योजना सुलभ व पारदर्शक करायची असेल तर जनजागृती मोहीम ही राबवली गेलीच पाहिजे। शिष्यवृत्ती सेल्सद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन दिले गेले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणीत विद्यार्थ्यांना मदत मिळू शकेल। मंडळी, आर्थिक गैरव्यवहार करून खोट्या कागदपत्रांच्या आधारावर पात्रता नसलेले देखील या योजनेचा लाभ घेऊ पाहतात। त्यामुळे खोट्या कागदपत्रांची निर्मिती करणाऱ्या दलालाला चाप बसवून निकषात न बसणारे वगळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी ही योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे। पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाल्यावर ती वेळेवर मिळावी यासाठी तिचा पाठपुरावा हा केला गेला पाहिजे। मित्रांनो, अलीकडेच पंजाबमध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत कोट्यावधींचे घोटाळे झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे या योजनांचे योग्य विलीनीकरण करून त्यासाठीची व्यवस्था ही योग्य नियंत्रणात आणणे हे तितकेच गरजेचे आहे। कारण प्रगतीचा मार्ग आहे एक, ती म्हणजे अंमलबजावणी। म्हणून या योजना फक्त कागदोपत्री चोख असून चालणार नाहीत, तर त्याची अंमलबजावणी ही चोख होणे गरजेचे आहे। आणि त्यासाठी शासनाबरोबरच आपणही लोकशाहीच्या माध्यमातून रास्त मार्गाने त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शैक्षणिक दर्जा तर सुधारेलच, पण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहभाग वाढून आत्महत्येचे प्रमाण कमी होईल व भारतही साक्षर नक्की बनेल। म्हणून जाता जाता मी फक्त इतकंच म्हणेल, आकाशाच्या प्रगतीलाही मानवाचे हित कळावे, सज्ज असावे, दक्ष असावे, अस्मितेचे रक्षण करावे, एकमात्र ध्यानी असावे। आजची कृती ही उद्याची प्रगती, योग्य अंमलबजावणी हीच खरी
खरी नीती, योग्य अंमलबजावणी हीच खरी गती. धन्यवाद.